दूध व्यवसायातील सर्वात मोठी चूक कोठे होते माहिती आहे? तर रामराम मंडळी, सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, दूध व्यवसायातील सर्वात मोठी चूक ती म्हणजे कालवड संगोपन. बरीच वर्षे सांभाळून सुद्धा जर कालवड वेळेवर गाभण राहत नसेल तर आपला चारा आणि मेहनत दोन्ही वाया जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वासरू जन्मल्यापासून ते गाय होऊन पहिल्यांदा गाभण राहीपर्यंत तिची काळजी कशी घ्यावी, तिला काय खाऊ घालावे जेणेकरून ती 18 ते 20 महिन्यात आपल्या दावणीला दूध देईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात आपल्या कालवड संगोपनाचे गणित सांगणार आहे. मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, म्हणजे पहिली 24 तास. वासरू जन्मल्याबरोबर त्याची नाळ कापून त्यावर आयोडीन लावा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला 1 तासाच्या आत गायीचा चीक वासराला पाज. हे वासराचे पहिले लसीकरण असते. यामध्ये पहिल्या 10 दिवसानंतर वासराला काल्फ स्टार्टर्स द्यायला सुरुवात करा. बरेच शेतकरी वासराला फक्त दूध आणि चारा देतात, पण वासराचे पोट विकसित होण्यासाठी वासराला काल्फ स्टार्टर खूप गरजेचे आहे. 10व्या दिवशी जंतनाशकाचा पहिला डोस द्या आणि त्यानंतर 6 महिन्यानंतर दर महिन्याला जंताचे औषध द्यावे. यामुळे वासराचे पोट फुगणे आणि वाढ खुंटणे थांबते. बरेच शेतकरी असा विचार करतात, तर वासरू 10 दिवसाचं आहे, त्याला जंतनाशक कस का द्यायचं, म्हणजे कस काय देणार? तर मित्रांनो, लहान वासराच्याच पोटामध्ये सर्वाधिक जास्त जंत असतात, कारण की ते माती खाणं यांसारखे प्रकार चालूच असतात. आता वासरू 3 महिन्यांचे झाले आहे. इथे त्याचे दूध हळूहळू बंद करून त्याला पशुखाद्य आणि चाऱ्यावर आणायचे आहे. या काळात कालवडीच्या शरीराची आणि हाडांची वाढ वेगाने होते, त्यामुळे तिला रोजच्या आहारात 30 ते 50 ग्रॅम चांगले मिनरल मिक्सचर देणे चालू करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, मिनरल मिक्सचर दिल्याशिवाय कालवडीची गर्भाशय पिशवी पूर्ण विकसित होत नाही. याच काळात लाळ्या, खरकूत आणि गटसर्पासारख्या लसी डॉक्टरांच्या सल्ल्याने देऊन घ्या. तर सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे कालवड. शेतकरी मित्रांनो, कालवड भरवताना तिचे वय बघू नका, तिचे वजन बघा. जेव्हा कालवडीचे वजन 100 किलो होईल तेव्हाच ती भरवण्यासाठी योग्य असते. साधारणपणे चांगल्या नियोजनात 14 ते 16 महिन्यात हे वजन मिळते. जर कालवड पहिल्यांदाच माझ्यावर आली असेल आणि वजन कमी असेल तर पहिला मास सोडून द्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या माझ्यावर भरवा, म्हणजे गर्भधारणा पक्की होईल आणि वासरूही सुदृढ जन्माला येईल. मित्रांनो, अशा प्रकारे जर आपण वासराचे नियोजन केले तर आपल्या घरची कालवड नक्कीच सोन्यासारखी गाय बनेल. थोडक्यात सांगायचे तर वेळेवर जंतनाशक, खाद्य आणि रोज मिनरल मिक्सचर हे 3च मंत्र लक्षात ठेवा. तुम्ही तुमच्या कालवडींना काय खायला घालता हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. माहिती कामाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.